हॅलो. आता आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यू. या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू बघण्यासाठी आपलं स्वागत आहे आणि रिव्ह्यू आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मेहंदीचा कार्यक्रम असतो. तर काव्या, पार्थ आणि जीवानंदिनी यांच्या रोमॅन्सलाही बहर आलेला आहे. या मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला असं बघायला भेटतंय की काव्या आणि नंदिनी देवाकडे सगळे कार्यक्रम सुरळीत पार पाडावेत यासाठी प्रार्थना करत असतात. त्यानंतर त्यांच्या मैत्रिणी त्यांना मेहंदी काढण्यासाठी घेऊन जातात. थोड्याच वेळात देशमुख कुटुंबाचेही आगमन होते. पार्थ आणि जीवाची नजर आपापल्या बायकांना शोधत असते. काही वेळातच त्यांची नजर काव्या आणि नंदिनीवर पडते. चौघांचे एकमेकांसोबत प्रेमळ इशारे चालू असतात. हे पाहून आजूबाजूला असणारे सगळे त्यांच्यावर हसत असतात. आणि इकडे रम्याचं तर काहीतरी भलतंच चालू असतं. तिने स्वतःच्या आणि पार्थच्या नावाची एक पत्रिका बनवून आणलेली असते आणि त्यासोबत ती बाहेर चिपकवते आणि त्यासोबत सेल्फीही काढते. वसुहत्याला रम्याची लक्षणं काही ठीक दिसत नसतात. तीसुद्धा मनोमन घाबरलेली असते की रम्याचा डाव तरी काय चालू आहे म्हणून. हळद कुटत असताना रम्या गुपचूप त्याच्यामध्ये काहीतरी टाकते, जे वसू बघते. रम्याच्या मनाचा ठिकाणा तिला येत नसतो. नंदिनीला सुद्धा रम्याच्या हालचालींवर संशय येत असतो, पण ती काहीही बोलत नाही. थोड्या वेळाने पार्थ काव्यासाठी रेल वेल्वेट पेस्ट्री तर जीवानंदिनीसाठी वडापाव घेऊन जातो. चौघांचा गुपचूप रोमांस चालू असताना इतर कुटुंबसुद्धा तिथे येते. रम्या हळद तयार करत असताना येऊन तिला विचारतो की हे तू करत आहेस याच्यावर माझा विश्वास बसत नाही. तेव्हा रम्या थोडंसं त्याचं पण पाणउतारा करते. ती बोलते की माणसं बदलतात युग. तू कसा आधी नापास झालेला आणि मग पास झाला, तसंच आहे हे पण युग. युगला लाज वाटते आणि तो मला कोणीतरी बोलवतंय म्हणून तिथून निघून जातो. वसुहत्या रम्याला बोलते की तू त्याला कशाला उलट बोललीस गं? काय गरज होती त्याचा पाणउतारा करायची? तुझ्याशी नीट बोलत होता ना तो, नीट येऊन बोलत होता आणि तुझं कौतुक करत होता. पण रम्या तिलासुद्धा उलट उत्तर देऊन निघून जाते. रम्या इकडे काव्याला एकटी पाहते आणि तिच्याकडे जाते. मेहंदीमुळे काव्याला तिचे केस सावरता येत नसताना तेव्हा रम्या तिला मदत करते. यावर काव्याला थोडं आश्चर्यच वाटतं. ती तिचं कौतुक करते आणि म्हणते की किती बदललेली आहेस गं तू रम्या. तुला माहिती आहे, मला रम्याचं हे बदललेलं लूक बघायचं होतं. रम्याचे मनसुबे तिला ठाऊक नसतात. थोड्या वेळाने पार्थ आणि जीवा आपापल्या बायकांना सगळ्यांपासून लपवून दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जातात. त्यांचा चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो, पण त्यांना स्वतः आपल्या हाताने आपल्या बायकांना चुडा भरायचा असतात. तेव्हा सगळे इकडे नंदिनी आणि काव्याला शोधत असतात. तेव्हा मानिनी विचारत असते की कुठे गेले नंदिनी, काव्या? तेव्हा रम्याही बोलते की अरे आत्ता इथेच तो होते. नंदिनीला तर मी इथे बघितलं होतं आणि काव्याशी तर मी आत्ता बोलूनही आले मामी. कुठे गेले कुणास ठाऊक. पण तू काळजी नको करू, मी बघून येते असं बोलून रम्या त्यांना बघायला जाते. चला तर मग आता या लग्नात रम्या काय विष कालवणार आहे हे आपल्याला लवकरच बघायला भेटेल. एवढं सगळं होऊन आता इथे आजचा एपिसोड संपतो. उद्याच्या भागात आपल्याला बघायला भेटेल की लग्न निर्विघ्नपणे पार पडेल की रम्या त्यात काय विष कालवेल.